Hi. Today we will discuss solve examples on page number 10. Okay, example पहा. If a person weighs 750 Newton on earth, व्यक्तीचं वजन 750 न्यूटन आहे अर्थच्या सरफेसवर. It weighs 750 newtons on the surface of the earth. न्यूमरिकलची स्पेशालिटी पहिले न्यूमरिकल समजून घेतलं पाहिजे, त्यामधून त्याला काय म्हणायचं आहे हे जर समजलं मग गणित सोडवता येते. ओके, सो दॅट पर्सन वेज 750 न्यूटन, W इज इक्वल टू mg आणि दॅट इज W इज इक्वल टू 750 न्यूटन आलेलं आहे. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून given that moon's mass is 1/81. 1/81. मग म्हणजेच मूनचं जे मास आहे तर ते किती असेल, पृथ्वीचं जे मास आहे त्याच्या 1/81 आहे. 1/81 म्हणजेच पृथ्वीच्या मासपेक्षा खूप कमी असेल. कशाचं? मूनचं. रेशो इज गिवन, इट इज ऑफ द मास. कशाचं मास दिलेलं आहे तर मूनचं मास इज 1/81. ओके, तर हे बरोबर लक्षात ठेवायचं, म्हणजे मूनचं मास कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द अर्थ. दॅट ऑफ द अर्थ अँड इट्स रेडियस इज 1/3.7 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. अगेन रेडियस इज ऑल्सो अ स्मॉल. कोणाची? तर मूनची. तर कोणाच्या कम्पॅरेटिव्हली इट इज ॲज कम्पेअर्ड टू द अर्थ. अर्थपेक्षा अर्थची जी रेडियस आहे त्याच्या 1/3.7 आहे. म्हणजे जर आपल्या डोक्यात क्लिअर झालेलं आहे, अर्थचं मास जास्त आहे, अर्थची रेडियस जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द मून. आणि ते कितीनं जास्त आहे तर ते रेशो आपल्याला दिलेले आहे. मास आहे 1/81. ओके, आणि रेडियस आहे 1/3.7. सो मग सोल्युशन तर गिवन मध्ये काय काय आहे तर बघू आपण. वेट ऑन अ अर्थ इट इज 750 न्यूटन. ओके, देन आता रेशो ऑफ मास ऑफ द अर्थ टू द मास ऑफ द मून. आता पाहून घ्या इथे काय केलं तर रेशो ऑफ द मास ऑफ द अर्थ टू द मास ऑफ द मून म्हणजेच आता m. ओके, प्लीज मास ऑफ द मून. ओके, mm म्हणजे तर मग कोणाचा रेशो काढला आपण तर इट इज द रेशो ऑफ द मास ऑफ द अर्थ टू द मास ऑफ द मून. सो इट इज me आणि mm. ओके, गणितात आपल्याला उलटा दिलेला होता. तो रेशो कशाचा होता? इट इज ऑफ द मूनचं मास वर होतं आणि अर्थचं खाली होतं. तर मग हा त्या कंडिशन मध्ये 1/81 होता, तर इथं काय होईल 81 येईल. ओके, तर हे कसं आलं तर बघू. आता आपण मास ऑफ अर्थ 1 कन्सिडर केलं. ओके, मास ऑफ द मून काय आहे तर 1/81 आहे. ओके, इज इक्वल टू 1 into 81/1. ओके, कारण याचा डिवाइड बाय रेसिप्रोकल घेतला सो इट विल बिकम्स 81/1. सो इट इज 81. तर गणितातलं जे वापरून आपण तो रेशो काय केला अर्थच्या सोबत आणला. ओके, अर्थचा म्हणजे टॉपवर आणि मूनचा खाली. तर याच्यानुसार आणि आपण वर्ड मध्ये लिहिलेलं पण आहे कोणतं तर पहा तिथे. इट इज द रेशो ऑफ द मास ऑफ द अर्थ, रेशो ऑफ द मास ऑफ द अर्थ टू द मास ऑफ द मून. ओके, मास ऑफ द अर्थ जर आपण 1 पॅरामीटर कन्सिडर केला 1 युनिट तर मूनचं मास किती आहे 1/81 आहे. म्हणजे अर्थचं जेवढं मास आहे त्याच्या 1/81 आहे. सो आय हॅव रिटन हियर दिस व्हॅल्यूज. देन after doing further calculations it will becomes 1 into reciprocal of 1/81 that is 81/1. so it will becomes 81. म्हणून तिथं डायरेक्ट आलेला 81 तर आपल्याला काही कसं आलं याच्याबद्दल सांगून दिलेलं आहे. अगेन रेशो ऑफ द रेडियस ऑफ द पुन्हा रेडियस ऑफ द टॉपवर घेतली आणि टू द रेडियस ऑफ द मून. देअरफॉर rm ओके is equal to RE upon RM. This M stand for moon, E stand for earth. It is also there. Okay. So it is RE is equal to again 1. So it is 1/3.7. So by taking reciprocal
These are the figures which are given in a solve examples. आणि मग त्या कशा आल्या तर अशा प्रकारे आलेल्या आहे. ओके, मग आता आपण लेट द मास ऑफ द पर्सन बी mkg. आता जो पर्सनचा आहे त्याचा वेट दिलेला आहे. वेट किती दिलेला आहे? 750 न्यूटन. मास आपल्याला दिलेला नाही म्हणून मग आपण त्याचा मास पकडू. इट इज m. ओके, मग तर आपण तिथे मग काय करायचं? इट इज mg इज इक्वल टू 750 न्यूटन आहे. ओके, mg इज इक्वल टू 750 न्यूटन आणि मग तिथे डायरेक्ट त्यांनी दाखवलेलं आहे पुस्तकात m इंटू काय केलेलं आहे तर इट इज gme अपॉन re आणि त्याचा स्क्वेअर असेल ना. यस, आरचा स्क्वेअर हे त्याने दाखवलेलं आहे. बिचारे विद्यार्थ्यांना कुठं लक्षात येईल कसं आलेलं आहे, काय आलेलं आहे, कसा गॅम्बल झाला. आणि एवढं माहिती आहे mg इज इक्वल टू 750 आहे. बट हाऊ इट इज तर आपण बघू हे कसं आलेलं आहे. तर एवढं तर माहिती आहे आपल्याला 750 इज इक्वल टू mg आहे. ओके, g इज इक्वल टू काय होते तर इट इज gme अपॉन re स्क्वेअर. कसं आलं तर आपला जो फॉर्म्युला आहे सिन्स g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर आहे. ओके, पण इथे काय लिहिलं आपण? हा g कुठचा आहे तर हे पृथ्वीच्या सरफेसवरचं याचं वेट आहे. ओके, पण हा g कोणाच्या कन्सिडरिंग आहे? इट इज रिगार्डिंग द अर्थ. ओके, दॅट्स व्हाय दिस m इज ऑफ द अर्थ, दॅट इज द मास ऑफ द अर्थ. This r is of the Earth's radius, and that's why I have written here gme upon r square. And m, this is as it is. This is the mass of the person on the Earth. So 750 न्यूटन दिलेला आहे mg. या g च्या जागेवर आपण हे रिप्लेस केलं आणि हे e कशासाठी लिहिलं तर these are of the Earth. ओके, मग आता आपल्याजवळ काय झालं तर असं झालं हे आलेलं आहे. ओके, मग आता या व्यक्तीचं मासच माहित नाही आपल्याला तर मग आपण याला यमला जर एकाच बाजूला ठेवलं याला इकडे घेऊन यायचं. ओके, मग हा आरी वर येईल आणि जीएमई खाली जाईल. देअरफॉर m इज इक्वल टू पुस्तकात दिलेलंच आहे. इट इज 750 इंटू आरीचा स्क्वेअर अपॉन gme असं लिहिता येईल. आणि मग एकत्र करता येईल याला, कारण विद्यार्थ्यांना कन्फ्यूज नाही झालं पाहिजे म्हणून एक स्टेप वाढेल. ओके, तर याचं काय होईल? हा आरी वर येईल, इथे डिवाइड मध्ये इंटू मध्ये येईल, हा इंटू मध्ये डिवाइड मध्ये होईल आणि मग हे असं येईल. असं आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. m इज इक्वल टू एकदम असं आलेलं आहे. ओके, मग आता हा जो यम आहे हे यम काय आहे? मास ऑफ दॅट पर्सन ऑन द अर्थ आहे. ओके, यम मिळालेलं आहे. आणि आपण काहीतरी शिकलो वाटते मास कॉन्स्टंट असते. ओके, मग आता सोपं आहे पहा. तर आता वेट ऑन द मून काय होईल? इट इज WM म्हणजे वेट ऑन द मून असं आपल्याला लिहिता येईल. आपण डायरेक्ट वर्ड मध्ये लिहू. इट इज वेट ऑन द मून. ओके, इट इज WM असं पण होईल. इज इक्वल टू mg आहे. इज इक्वल टू mg आहे. बस आता जमलं. हा यम कॉन्स्टंट असते, मग यमच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू पण टाकू शकतो कारण यम युनिव्हर्स मध्येच कॉन्स्टंट असते. हा यम काय आहे तर आपल्याला ते वेट दिलेलं होतं न्यूटन मध्ये, त्याच्यावरून आपण एमची व्हॅल्यू काढलेली आहे. एमची या प्रकारात व्हॅल्यू दिली आहे. मग हा इथे आपण लिहू शकतो. ओके, तर मग आपण सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ m फ्रॉम द इक्वेशन 1. समजा याला जर आपण इक्वेशन 1 दिलं इथं तर m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण इथे. ओके, इक्वेशन 1
मग एमच्या जागेवर आपण 750 आर ई लिहू चा स्क्वेअर अपॉन जी एम ई. ओके. आणि मग हा जो जी आहे, हा जी म्हणजे काय, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. पण हा जो आहे, हा जी कुठे आहे तो मून वाला आहे. म्हणून मग इथं काय होईल, आपण याच्या जागेवर जी ची व्हॅल्यू जी एम, इथं ई नाही लिहू तर इथे काय लिहू, एम लिहू, कारण इट इज ऑफ द मून. ओके. आणि मग आर सुद्धा इथं एम चा आणि मग याचा स्क्वेअर. ओके. हे अशा प्रकारचं आहे आणि खूप सोपं काम आहे. तर बघा, पहिले गणितामध्ये आपल्याला फक्त त्याचं वेट दिलेलं आहे, त्या व्यक्तीचं एम जी इज इक्वल टू 750 आहे. ओके. मग पण वेट दिलेलं आहे डायरेक्टली, पण आपल्याला मास दिलेलं नाही. मग आपण याला यामध्ये कन्वर्ट केलं तर कसं, तर 750 इज इक्वल टू एम जी लिहिलं. ओके. मग 750 एम जी ची जी व्हॅल्यू असते तर रे जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. पण आपण अर्थवर बोलत आहे म्हणून मास ऑफ द रेडियस ऑफ द साठी आपण ई लिहिली. आणि मग याला फर्दर सॉल्विंग वी विल गेट एम इज इक्वल टू 750 इंटू आर ई अपॉन जी एम स्क्वेअर. आणि मग याला इक्वेशन नंबर 1. मग आता आपण अर्थवरून डायरेक्ट मूनवर शिफ्ट झालो. मग वेट ऑन द मून. ओके. तर मून डब्ल्यू एम. आणि मग हा जो जी पण आहे हा कशाचा आहे, तर मूनचा, मूनवरचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे. मग मास आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट असते थ्रू आउट. तर मग इक्वेशन वरून मासची व्हॅल्यू घेतली. आणि जी ची आपल्याला माहितीच आहे फॉर्म्युला, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. पण ऍज वी आर टॉकिंग अबाउट द मून, दॅट्स व्हाय दिस इज द मास ऑफ द मून, दिस इज द रेडियस ऑफ द मून, अँड दॅट्स व्हाय आय हॅव रिटन हियर. मग आता आपल्याजवळ हे सगळे पॅरामीटर आलेले आहे. ओके. तर मग आणखी याला आपण काय, तर हा जी आणि हा जी कॅन्सल झाला. ओके. मग आपल्याजवळ काय राहिलं, तर 750. ओके. लाईक वाले एका खाली सो इट इज आर ई स्क्वेअर अपॉन आर एम स्क्वेअर इंटू एम एम अपॉन एम ई. ओके. तर काहीच नाही केलं, फक्त जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, कॅन्सल झालं. आणि मग फक्त 750 असं लिहिला. मग रेडियसच्या खाली रेडियस आली आणि मासच्या खाली मास आला. ओके. तर जी तर आपला निघून गेला, बरं झालं. म्हणजे नाही तर मग मोठे कॅल्क्युलेशन आणखी करावे लागले असते. ओके. तर मग आता आपण काढलेलंच आहे. तर आपण हे काढलेलं आहे, इट इज एम ई अपॉन एम एम इज इक्वल टू काय काढलेलं आहे, तर इट इज 81 आहे. ओके. आणि इट इज आर ई अपॉन आर एम इज इक्वल टू काय काढलेलं आहे, तर इट इज 3.7. ओके. हे सुरुवातीलाच काढलेलं आहे. ते कशावरून काढलं, त्याची कंडिशन दिली होती न्यूमरिकल्स मध्ये, त्याच्यावरून दोन्ही घेतलेले आहे. ओके. So here it is RE upon RM. RE upon RM was okay. That is 3.7. So 750 into 3.7 आहे. ही या रेशोची व्हॅल्यू आहे, पण याचा स्क्वेअर आहे. ओके. आणि मग इथे MM upon ME आहे. ओके. बट we do ME upon MM. ओके. तर मग हा MM वर गेला आणि ME खाली गेला, तर it will become 1 upon 81. It will become 1 upon 81. ओके. कंडिशन नुसार ME upon M1 काढलेलं दिलेल्या कंडिशन वरून 81 आलं होतं आणि RE upon RM काढलं होतं तर तो 3.7 आला होता. आणि ते रेशो होते. तर कशाचे, अर्थचं जे मास आहे मूनच्या मास सोबतचा आहे त्याचा रेशो 81 होता, कॅल्क्युलेशन करून काढला होता. आणि रेडियसचा रेशो होता अर्थ टू द मून, तो 3.7. आणि मग आपल्या जो ही कंडिशन आहे जी होती RE upon RM म्हणून मग 3.7 चा स्क्वेअर केला इथं याच्या जागेवर. पण
याला उलट करावं लागलं, कारण आपल्याजवळ एम अपॉन एम ई होता आणि मग याला उलट केले 1/81. सो आय हॅव पुट ऑल द व्हॅल्यूज. तिथे बघा किती सुंदर सोडवलेलं आहे. कसं आलं डायरेक्टच 126.8 न्यूटन आलेलं आहे, तर ते बघू आपण. सो इट इज 750 आणि मग 3.7 म्हणजे 37 चा स्क्वेअर काढला आणि दोन नंतर डेसिमल पॉईंट द्यायचे. सो 37 चा 1369 आहे, म्हणून मग दोन नंतर डेसिमल पॉईंट दिले. सो 13.69 into 1/81. तर अशी काय केली तर फक्त 3.7 चा आपण स्क्वेअर सोडवला. ओके, दॅट कम्स 1369 आहे. पण इथे एक नंतर डेसिमल पॉईंट आणि दुसऱ्या 3.7 चा आणखी एक दोन नंतर डेसिमल पॉईंट. सो इट बिकम्स 13.69. ओके, आणि मग या दोघांचा गुणाकार केला की जे आता माझ्याजवळ रेडीमेड कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानुसार लिहितो, तुम्ही करून बघू शकता. इट इज 10,267.50. It is 50 into 1/81 as it is. या दोघांचाच गुणाकार केला. ओके, आणि तो गुणाकाराला 10,267.50. तर मग 1/81 हे मग या फिगरला 81 ने डिवाइड करा. सो वी विल गेट इट इज 126.7593. ओके, तर हे कशाचं उत्तर आलेलं आहे? 10,267.50 divided by 81, that comes 126.7593. मग आता जर समजा आपल्याला एवढ्या पुढच्या डिजिट पाहिजे नाही, मग आपण काय करतो, तर याच्या पुढचा नंबर पाहतो, तो 5 आहे. 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर हे काढून टाकता येतात. अलीकडच्या मध्ये एक ऍड करावं लागतं आणि हे मॅथ्स मध्ये केलेले ऍड करावं लागतं. ओके, सो इट इज 126 पॉईंट, हा 5 आहे म्हणजे हा मोठा आहे, एक ऍड करावं लागेल अलीकडच्या ह्याच्यामध्ये. So it is 126.8. As it is the weight, that's why it is in a Newton. So that is the answer, 126.8 Newton. तर हे अशा प्रकारचं येते. पहा, शांततेने बरोबर जर समजलं तर सगळं वेट अर्थवरचं काढायचं आहे आणि मूनवरचं. अर्थवरचं फक्त डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, तर मग आपण 750 न्यूटनचा आधार घेऊन एफ मध्ये काढलं म्हणजे मास काढलं. आणि मास कुठेही बदलत नसते, म्हणून मग त्याच एमची व्हॅल्यू आपण जेव्हा वेट ऑन द मून काढताना या एमच्या जागेवर ती व्हॅल्यू पुट केली. आणि जीचं तर माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा gm/r². पण हे मूनचं असल्यामुळे gmm लिहिलं आणि रेडियस सुद्धा मूनचे आहे म्हणून rm लिहिलं त्याचा स्क्वेअर. आणि मग 750 वेगळे, रेडियसच्या खाली रेडियस आणली, मासच्या खाली मास आणलं, त्याच्या व्हॅल्यू पुट केल्या जे आपण ऑलरेडी गिवन मधलं घेऊन मग ते कॅल्क्युलेशन केलेलं. त्या व्हॅल्यू पुट केल्या, याचा रेसिप्रोकल करावा लागला आणि मग फर्दर सोडवत गेले. पहिले स्क्वेअर सोडवला, मग दोघांचा गुणाकार, मग 81 ने डिवाइड केलं आणि मग आपल्याला 126.7593. पण आपल्याला डेसिमल नंतर एकच पाहिजे. आपण पाहिलं दोन नंबरच्याला किती आकडा आहे, तो जर समजा 4 असता तर मग हा नंबर ॲज इट इज राहिला असता. 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर असला तर अलीकडच्या नंबरमध्ये 1 ऍड करायचा आणि याला उडवलं तरी चालते. 8व्या वर्गात मॅथ्समध्ये शिकलेले आहे. दॅट्स व्हाय इट कम्स 126.8 न्यूटन. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटी 1/6 आहे अर्थच्या. मग 750 ला जर 6 ने डिवाइड केलं असतं तर हे उत्तर येत होतं. पण हे उत्तर आपल्याला काय आहे, तर एखादी 1 मार्काची जर फिल इन द ब्लँक्स असेल तर त्याच्यासाठी चांगलं आहे. 1/6 इथे आपल्याला सोडवायचं होतं, न्यूमरिकल्स होतं. And that's why we had such bigger lethargic work. Okay, so it is 126.8 Newton.
the weight on the moon is nearly 1/6 of the weight on the earth. आणि मग हे काय आहे, तर अर्थचं जे वेट असते त्याच्या 1/6 मूनवर भरत असते, तरी जी ची व्हॅल्यू 1/6 आहे. ओके, वी कॅन राईट द वेट ऑन द मून ॲज mgm. ओके, मग mgm लिहिला तर इट इज ऑफ द मून. ओके, मी कॅपिटल वापरला त्यांनी स्मॉल वापरला, काही फरक पडत नाही. gm is the acceleration due to gravity on the moon. आणि मग जो gm आहे, this is the acceleration due to gravity on the surface of the moon. And the g is 1/6 of the g on the earth. आणि मग 1/6 of the g on the surface of the earth. आणि मी सांगितलेलं आहे, हे पण काढून दाखवलेलं आहे. 9.8 into 1/6. मग 9.8 divided by 6. आणि मग त्याच्यानुसार जे काही कॅल्क्युलेशन येते तर ते आपण मागितलेलं आहे. सो दिस इज द सॉल्व एक्झाम्पल अँड आय हॅव अगेन सॉल्व. Many steps are missing there, or you will not get how it comes, and that's why I have written all the steps here. I have written here properly. So make the note of this in your numerical problems. And मग numerical problems च्या book मध्ये याची notes घ्यायची, म्हणजे जेणेकरून तुमच्या how it has come will be there. अशा प्रकारचं सॉल्व एक्झाम्पल मधलं सॉल्व करून दाखवलं आणि मग आता मी इथे थांबतो. सो नेक्स्ट टाइम, दॅट इज, डू यू नो, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल वेव्स. सो टिल देन, बाय.